हॅलो हरी हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम रूप पातालो जणी रूप पातालो जणी रूप पातालो जणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तुहा विठ्ठल
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे आधी देतो पोटा भरी देने नका भरू मोठे देने नका भरू मोठे देने नका भरू मोठे तुका देने नका भरू आधी देतो पोट भरी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो पुढे म्हणाल तो पुढे म्हणाल तो आधी देतो पोट भरी पुढे म्हणाल पुढे म्हणाल हरी विठोबा यान तरी यारे लागे यान तरी यारे लागे यारे
देतो याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी, हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी, योंत प्रविश्य मम वाच भीमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांशास्त चरण श्रवणत्व गादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं, कृष्णस्त्वदीय पद पंकज पंजरान्ते, आदैव मे विशतु मानस राजहंसा, ये प्राण प्रयाण समये कपवात पित्तहि, कंठावरोधनं विदौ स्मरणं कुतस्ते, आये हनुमंत विराजिये कीर्तन करुमति अनुसार, प्रेम सहित गादी धरो पधारिये पवन कुमार, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातलाओ, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातलाओ, चारही वेदाचा फुलवरा बांधिलाओ, चारही वेदाचा बाय फुलवरा बांधिलाओ, अनुवादित गोधड मांडलाओ, प्राण गोधड मांडलाओ,
पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडला हो अनुवादित तुझा गोंधळ मांडला हो बोला बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा बाबा उदो या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः संपाद्य ज्ञानंच विहाय भक्ती विलोकितोयन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महायोगपीठे तटे भीमरत्यां परं पुण्डरीकाय धातु मुनिदे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा अखिल विश्वाच्या हृदयामध्ये व्याप्त असलेले श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोते मंडळी यांच्या चरणारविंदी नतमस्तक या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो या कीर्तन निरूपणासाठी जो अभंग तुमच्या पुढे म्हटला गेला हा अभंग जगतवंदनीय जगद्गुरु देवनिवासी वारकरी संप्रदायाचं कलशस्थान श्रीमंत योगी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आपल्या सेवेकरता गायलाय आणि या अभंगाच्या माध्यमातून भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा गोपाळांशी त्या ठिकाणी संवाद साधतायत विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की आपल्या पुनीत आणि पावन झालेल्या या जळगाव नगरीमध्ये तथा या मेरून गावामध्ये खऱ्या अर्थाने अधिक मासाच्या निमित्ताने माता ज्ञानेश्वरीच्या पारायणाची सेवा आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी मात्र केली हो या ठिकाणी मात्र या महिन्याचं खूप मोठ्या अशा प्रकारचं महत्व सांगितलं जातं या महिन्याचं महत्व असं आहे महाराज या महिन्यामध्ये जर तुम्ही पुण्य कराल तर त्या पुण्याचा 1000 पट फळ तुमच्या पदरामध्ये पडतं आणि दुसरा मुद्दा या महिन्यामध्ये जर तुम्ही पाप कराल तर त्या पापाचंही 1000 पटीने फळ तुमच्या पदरामध्ये पडतं असा हा पवित्र त्या ठिकाणी मात्र महिना हो महिन्यांमध्ये अधिक मास हा भगवंताची विभूती सांगितलेला महिना या ठिकाणी मात्र सांगितलेला आहे आणि अशा या पर्व काळावर या ठिकाणी मात्र समस्त ग्रामस्थवासी यांच्या अनमोल सहकार्याने अखंड नाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी मात्र झालं खऱ्या अर्थाने माता ज्ञानेश्वरीचं पारायण आपण सगळ्या जणांनी ती सेवा केली आणि त्याच माध्यमातून आज सप्ताहाचा हा 8वा दिवस महाप्रसादाची या ठिकाणी मात्र सेवा घडली गोड अशा प्रकारची आपल्या गावातील भजनी मंडळी या ठिकाणी मात्र उपस्थित आहे मृदंग वाजवण्याकरता परमादरणीय आमचे शुभम दादा आपल्या परिसराचं वैभव या ठिकाणी मात्र उपस्थित आहे विनेकरी हरिभक्तप्राण परमादरणीय आमचे नवनाथ दादा दादा सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहे हरिभक्तप्राण परमादरणीय आमचे प्रल्हाद दादा दादा सुद्धा आवर्जून आपण या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिला हरिभक्तप्राण परमादरणीय आमचे फिरके बाबा हो बाबा सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहे हरिभक्तप्राण आमचे अशोक दादा जाधव दादा सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहे आमचे प्रवीण दादा आपल्या विठ्ठल मंदिरातील समस्त भजनी मंडळ महाराज या ठिकाणी मात्र उपस्थित आहे नवे आपल्या नगरातील छोटी छोटी लेकरं सुद्धा टाळ घेऊन कीर्तनामध्ये उपस्थित आहे आमचे बाबा समोर या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांनी 8 दिवस 7 दिवस माता ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी मात्र केलं आणि दुग्ध शर्करा योग माझ्या आजूबाजूला हरिभक्तप्राण परमादरणीय आमचे जय आणि विजय म्हणजे कीर्तनातले जय आणि विजय त्यांची नावं दुसरे असे आमचे जय आणि विजय दादा ते सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत आमचे सुनील दादा ज्यांच्या माध्यमातून ही सेवा खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांच्या वतीने माझ्या वाट्याला आली दादा सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहे ज्यांनी पारायण केलं अशा समस्त महिला भजनी मंडळ ते सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहे मी अगदी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो मस्तक हे
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या त्यातल्या त्यात आमचे प्रभाकर दादा सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. त्यांच्याशी काम पडून जातं ना हो, असे आमचे प्रभाकर दादा ते सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. असो, आज आपल्या सप्ताहाचा हा सांगतेचा दिवस. महाराज तुम्ही सप्ताह किती दिवसाचा करा? सप्ताह 7 दिवसाचा करा, सप्ताह 15 दिवसाचा करा, सप्ताह 1 महिन्याचा करा, सप्ताह 4 महिन्याचा करा. तुम्ही म्हणाल महाराज 4 महिन्याचा कुठं सप्ताह असतो का हो? 4 महिन्याचा सुद्धा सप्ताह असतो. जर पंढरपूरमध्ये तुम्ही गेलात तर चातुर्मासाच्या निमित्ताने त्या ठिकाणी मात्र आषाढी वारी ज्या ठिकाणी मात्र त्यावेळेला मात्र सप्ताह सुरू होतो, तर खऱ्या अर्थाने मात्र तो महिना 4 महिने त्या ठिकाणी मात्र चालत असतो. तो सप्ताह त्या ठिकाणी 4 महिने चालतो. 4 महिन्याचा सुद्धा त्या ठिकाणी मात्र सप्ताह असतो. अधिक मासाच्या निमित्ताने काही काही ठिकाणी महिनाभर कीर्तन असतात हो, पण या ठिकाणी हे परम सौभाग्य कुणाला प्राप्त होतं महाराज? ज्याचं काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य आहे. या कलियुगाच्या भीषण वातावरणामध्ये सत्संगाची आवड निर्माण होणं हे महत्भाग्य आहे. या कलियुगाचं वर्णन करत असताना संत महात्म्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. अनेक महात्म्यांनी या ठिकाणी वर्णन करून ठेवलं की कलियुगामध्ये चांगल्या कामाकरता लोक येणार नाही, असं वर्णन आहे. चांगल्या कामाकरता कमी लोक येतील हो, चांगल्या कामाकरता लोक कमी येतील, वाईट कामाकरता लोकांना बोलवावं लागणार नाही हो. मंदिर सुना सुना होगा, बरी रहेगी मधुशाला, पिता संग में समारंभ में नाचेगी घर घर की बाला, कैसा कन्यादान यहाँ पर, बाप बेटी का खाएगा, हंस चुभेगा दाना तुटका, कौवा मोती खाएगा. आणि अशा प्रकारच्या भीषण वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने आपण सगळ्या जणांनी पारायण केलं महाराज. तुम्ही म्हणाल पारायणाने होतं काय? पारायणाने खऱ्या अर्थाने महाराज माणूस नारायण होतो हो. प्रत्येकाला शरीर मिळालेला, या शरीराची इति सार्थकता जर कशामध्ये असेल तर ती परमार्थामध्ये. दुर्भाग्य असं की ही आवड प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही. मी नाही, माता गीता आपल्याला सांगते, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः आस्तेची या महापुरी रिगिता ती कोटीवरी परिप्राप्तीची या पहिलं तिरी विपायला रिगे. अहो, कोट्यावधी जन्माला येणाऱ्या लोकांपैकी एखाद्याच्या जीवनामध्ये भगवत भक्तीची आवड निर्माण होते, असं माता गीतेमध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे. असो, आपण सगळेजण या ठिकाणी मात्र भाग्यवान आहात की आपल्या जीवनामध्ये अधिक मासाच्या पर्व काळावर खऱ्या अर्थाने मात्र ही सेवा घडली. आज आपल्या सप्ताहाचा या ठिकाणी मात्र सांगतेचा दिवस. खऱ्या अर्थाने महाराज जर आपण विचार केला तर महाप्रसाद होऊन गेलाय. अभंग तर मी घेतलाय, आजी देतो पोट भरी, पण पोट भरून सगळ्यांचं होऊन गेलाय हो. तरी सुद्धा मात्र मी वर्णन करण्याचा प्रयत्न करेन हो. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपल्या सेवेकरता गायलाय आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज खऱ्या अर्थाने गोपाळ कृष्ण आणि भगवान द्वारकाधीश कृष्ण आणि गोपाळ यांच्यामध्ये जो संवाद झाला, तो संवाद भगवंताच्या बाबतीमध्ये त्यांनी वर्णन करून ठेवलेला आहे. या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाची सेवा आयोजित केली गेली आहे. सप्ताह 7 दिवसाचा जरी असला तरी सांगता काल्याच्या कीर्तनानेच करावी लागते. मंदिराचं काम पूर्णत्वाला गेलं हे केव्हा समजलं जातं माहिती आहे? ज्या वेळेला मंदिराचा कलश उभारला गेला ना, त्या दिवशी मंदिराचं काम हे पूर्णत्वाला त्या ठिकाणी मात्र गेलं असं समजलं जातं. बऱ्याच अशा गोष्टी आहेत. युद्ध करत असताना जर युद्धामध्ये पांढरा झेंडा आला तर युद्ध संपून जातं. पांढरा झेंडा जर युद्धामध्ये आला तर युद्ध हे संपत असतं हो. जेवण करत असताना जर वाढण्यामध्ये वाढणाऱ्या घरातल्या ताईने पांढरा भात वाढला तर जेवणाऱ्या माणसाने समजून जावं घरातल्या चपात्या संपले. जेवणाऱ्या माणसाला किमान एवढं तरी नॉलेज पाहिजे. काही काही लोक भात खाल्ल्यानंतर कोणी मागतात हो. असो, मुद्दा तेवढा पूर्ण करतो. जेवणामध्ये भात आला की जेवण संपत. तसं सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन झालं महाराज की सप्ताहाची सांगता होते. विठ्ठल विठ्ठल काल्याच्या कीर्तनानंतर त्या ठिकाणी मात्र हो पुन्हा त्या ठिकाणी मात्र कीर्तन होत नाही. सप्ताहाची विशेष प्रकारची परंपरा जुन्या महात्म्यांनी आपल्याला ठिकाणी मात्र लावून दिली. गंगेचा उगम होतो डोंगरातून हो. गंगा उगम पावते. गंगा कुठून उगम पावते? डोंगरातून. त्या ठिकाणी मात्र गंगेचा उगम आहे. पण गंगेची पूर्णता केव्हा आहे? जेव्हा ती समुद्राला जाऊन भेटते तेव्हा. समुद्राला जाऊन जोपर्यंत गंगा भेटत नाही तोपर्यंत गंगेची त्या ठिकाणी मात्र पूर्णता होत नाही. संतांनी सांगितलं महाराज आपल्याला, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा
मज झाली अनावर माझ्या अनावर माझे माझे अनावर तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा सागराला भेटली की गंगेचं वाहन थांबत असतं. त्या पद्धतीने महाराज काल्याचं कीर्तन झालं की त्या ठिकाणी सत्ताची सांगता होत असते. असो या ठिकाणी गोपाळांचा आणि कृष्ण परमात्म्याचा संवाद जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये व्यतीत केलेला आहे. यदू नावाच्या वंशामध्ये 5000 वर्षापूर्वी महाराज 5000 वर्षापूर्वी यदू नावाच्या वंशामध्ये कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. हो, प्रामुख्याने भगवंताचं जन्माला येण्याचं कारण जर कोणतं असेल महाराज तर धर्माची स्थापना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माचं रक्षण करण्याकरता जगाचा मालक अवतार घेतो. हो, 5000 वर्षापूर्वी यदू वंशामध्ये भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने अवतार घेतला आणि प्रामुख्याने त्यांनी दुर्जनाचा संवारही केला आणि धर्माचं खऱ्या अर्थाने त्यांनी रक्षण केलं. आपल्या जीवनामध्ये मुख्य सेवा जर भगवान कृष्ण परमात्म्याची कोणती असेल महाराज त्या काळामध्ये तर गायींची सेवा होती. कोणती सेवा होती? गायींची सेवा कृष्ण परमात्म्याने त्या वेळेला त्या ठिकाणी केली. 5000 वर्षापूर्वी यदू नावाच्या वंशामध्ये मथुरा गावामध्ये कृष्ण परमात्म्याचा जन्म होतो. तिथून गोकुळ गावामध्ये येतात आणि तिथं त्या ठिकाणी माता लीला करतात आणि तिथं गायीची सेवा ते करतात. 5000 वर्षापूर्वी गोकुळ गावामध्ये कृष्ण परमात्मा आले. त्यांनी 9 लाख गायींचा सांभाळ केला. किती गायींचा? 9 लाख गायींचा त्या ठिकाणी मात्र सांभाळ केला. हो, आणि खऱ्या अर्थाने आपल्या कुळाचाही उद्धार केला आणि स्वतःचाही त्या ठिकाणी मात्र उद्धार केला. जे जे लोकसंगतीमध्ये आले त्यांचा उद्धार केला. 5000 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशामध्ये या गोकुळ गावामध्ये द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने गायींची सेवा केली आणि सगळ्या लोकांचा उद्धार केला. आणि या कलियुगामध्ये सुद्धा तेव्हा सुद्धा लाला जन्माला आले पण त्या लालाने गायीची सेवा केली. 5000 वर्षापूर्वी लाला जन्माला आले, त्यांनी गायीची सेवा केली. आता पण लाला जन्माला आले तिकडे, आता पण लाला जन्माला आले पण त्या लालाने गायीची सेवा नाही केली. हो, 5000 वर्षापूर्वी कृष्ण परमात्म्याने गायीची सेवा केली आणि आता जन्माला आलेले लालू यादव हो ते गायीचा चारा खाऊन गेले. हो, गायीचा या ठिकाणी रास एकच आहे दोघांची. त्यांचं नाव पण लालाच होतं आणि यांचं नाव पण लाला आहे. चिंतनाचा मुद्दा आहे का? नाव सारखं असलं म्हणून कर्तृत्व सारखं होत नाही. रास सारखी असली म्हणून कर्तृत्व त्या ठिकाणी सारखं होत नाही. अहो, कृष्ण आणि कंस रास एकच होती पण दोघांच्या विचारांमध्ये खूप फरक होता ना. राम आणि रावण रास एकच होती पण दोघांच्या विचारामध्ये फरक होता ना. त्या पद्धतीने हो त्या वंशामध्ये जन्माला येऊन कृष्ण परमात्म्याने गायीची सेवा केली. हिंदू धर्मामध्ये जो जीवन जगतोय महाराज, जो आर्य सनातन हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला आहे त्याने गायीचं खऱ्या अर्थाने मात्र पूजन केलं पाहिजे. परमार्थातला हिंदू धर्मातला हा पहिला नियम आहे. हो, जुन्या वाडवडिलांची मन अशी होती महाराज, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. काय म्हणायचे जुने लोक? ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि ज्याच्या घरी बोकड्या त्याच्या घरी कोण येतं मग? ज्याच्या घरी त्या ठिकाणी मात्र विठ्ठलाचे पाय नाही त्याच्या घरी दर रविवारी रजक येतो. ऐका, चिंतनाचा मुद्दा ऐका. या ठिकाणी गायीची सेवा जिथं आहे, भगवान कृष्ण परमात्माच्या गावामध्ये गेलेत ना महाराज, त्या गावामध्ये अनंत अशा प्रकारच्या गायी आहे. हो, भगवान कृष्ण परमात्म्याच्या बाबतीमध्ये माता देवकीने आणि वसुदेवाने जीवनामध्ये खूप मोठ्या अशा प्रकारची साधना केली आहे. चांगला मुलगा पोटी जन्माला यावा याच्याकरता मायबापांनी जीवनामध्ये साधना करावीच लागते. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ साहेबांच्या उदरी जन्माला आले पण केव्हा? त्या मातेने पहिल्यांदा माता जगदंबेची उपासना केली तेव्हा. माता जगदंबे समोर त्या मातेला सुद्धा मस्तक झुकवावं लागलं आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये होणारा अनाचार, होणारा अधर्म जेव्हा मासाहेब जिजाऊने पाहिला होता ना, त्यावेळेला मात्र माता जगदंबेला साकडं घातलं होतं. मैया, जर तू जगत जननी आहे, जर तुझ्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे तर असा एखादा वीर सुपुत्र माझ्या उदरी का जन्माला घालत नाही की ज्याने सगळं त्या ठिकाणी मात्र थांबवलं पाहिजे. आणि महाराज माता जगदंबेची त्या मातेच्या कुसेवरती कृपा झाली आणि वीर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मुद्दा ऐका, या मंडपामध्ये, या प्रांगणामध्ये, या चौकामध्ये बसण्याचं परम सौभाग्य आपल्याला कुणामुळे प्राप्त झालं असेल महाराज तर त्यांचं नाव आहे वीर छत्रपती शिवाजी महाराज.
हो, जर त्यांचा जन्म झाला नसता तर आपल्याला या धर्ममंडपामध्ये त्या ठिकाणी बसता आलं नसतं. चांगला मुलगा पोटी जन्माला यावा याच्याकरता काहीतरी पुण्य करावं लागतं आणि मायबापांनी खूप मोठ्या अशा प्रकारचं पुण्य केलेलं आहे. हो, याच यदू नावाच्या वंशामध्ये कंसाचा सुद्धा जन्म आहे. पण कंस हा राक्षस आहे आणि कंसाची मानलेली बहीण आहे जिचं नाव आहे देवकी. बहिणीचं नाव काय? बहिणीचं नाव आहे देवकी. आणि यांच्या जीवनामध्ये, कंसाच्या जीवनामध्ये त्याने आपला एक मित्र जोडून ठेवलेला होता. ऐका, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक तरी मित्र पाहिजे, एक तरी मित्र पाहिजे. हो, आमचे गुरुवर्य सांगायचे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक तरी मित्र पाहिजे. प्रत्येक ताईच्या जीवनामध्ये एक तरी मैत्रीण पाहिजे. ताई, एक तरी मैत्रीण पाहिजे. ऐसा एक खंदा तो होना चाहिए. असा एक तरी खांदा पाहिजे की माणसाच्या जीवनामध्ये संकट आलं, दुःख आलं आणि रडण्याची वेळ आली तर त्या खांद्यावर डोकं ठेवून माणसाला मन मोकळेपणाने रडता आलं पाहिजे. असा एक तरी खांदा माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक तरी मित्र असला पाहिजे. प्रत्येक ताईच्या जीवनामध्ये एक तरी मैत्रीण असली पाहिजे. पण ती मैत्रीण पण असली पाहिजे, कळालं का माझं बोलणं? ती मैत्रीण पण त्या ठिकाणी मात्र असली पाहिजे. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर एवढे मित्र जोडून ठेवले फिरके बाबा लोकांनी. एवढे मित्र जोडून ठेवले, सकाळी उठले की गुड मॉर्निंग, संध्याकाळ झाली की गुड नाईट. याच्या पलीकडे त्या ठिकाणी मात्र त्या मित्रत्वाचा विषय नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एक मित्र जोडला होता. मित्राचं नाव आहे वसुदेव. त्याने विचार असा केला की आपल्या बहिणीचं लग्न आपण इकडे तिकडे लावून देण्यापेक्षा जर वसुदेवाशी माझ्या बहिणीचं लग्न झालं तर माझ्या बहिणीचा संसार हा सुखाचा होईल. कुणाची अपेक्षा होती? अपेक्षा भावाची आहे. या जगामध्ये असा भाऊ जन्माला नाही आला की त्या भावाने आपल्या बहिणीचं वाटोळं करावं अशी त्याची इच्छा आहे. हो, कंस हा मान्य राक्षस आहे, परंतु राक्षस असून सुद्धा त्याची सुद्धा इच्छा होती की माझ्या बहिणीचं ज्याच्याशी लग्न होईल ना, खऱ्या अर्थाने तिचा संसार सुखाचा झाला पाहिजे. इकडे तिकडे आपली बहीण देण्यापेक्षा माझ्या मित्राला जर ही बहीण देऊन टाकली तर निश्चित प्रकारे तिचंही कल्याण होईल, असा कंसाचा विचार होता. आणि या विचारामुळे त्याने आपल्या बहिणीचं लग्न वसुदेवाशी लावून दिलं. महाराज, लग्न ठरलं, लग्न लागलंही. कंस हा मथुरा नगरीचा राजा होता. कंस हा मथुरा नगरीचा राजा होता. पण त्या दिवशी हा राजा असून सुद्धा रथ हाकलण्याकरता बसला. मला सांगा, राजा रथ हाकलण्याचं काम करतो का हो? राजा रथ हाकलायचं काम करत नाही. राजाकडे प्रामुख्याने अनेक अशा प्रकारच्या गोष्टी असतात. राजामध्ये सामर्थ्य असतं. राजाने जर एखादी इच्छा प्रगट केली तर जनतेला ती मान्य करावी लागते. आपल्या जुन्या वाडवडिलांची म्हण होती, राजा बोले दल आले. राजा बोलला की त्याच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. राजाने फक्त म्हणलं पाहिजे, मेरे प्यारे देशवासियों, भाइयों और बहनों, आज रात 12 बजे के बाद 500,000 का नोट बंद हो जाएगा. खरं सांगा, कुणाचं काही चाललं का तिथं? कुणाचं काही चाललं नाही. किती लोकांनी स्वप्न पाहून ठेवले होते, पण सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली का नाही सकाळी उठून? ऐका, राजा बोले दल आले. राजा कधी रथ हाकलत नसतो, पण त्या दिवशी कंस रथ हाकलण्याकरता बसला. का? तर त्याच्या जीवनामध्ये आनंद होता म्हणून. माझ्या बहिणीचं लग्न झालंय याचा आनंद व्यक्त करत असताना तो स्वतः रथ हाकलण्याकरता बसला. सद्भाग्य म्हणा का दुर्भाग्य म्हणा, काही अंतरावर रथ गेल्यानंतर महाराज आकाशवाणी झाली, ए कंसा, जिच्या लग्नामध्ये तू इतका आनंदित आहे ना, तिच्याच पोटी येणारा 8वा बाळक हा तुझ्या वधा करता कारणीभूत ठरणार आहे. महाराज, मृत्यू कडाला ना तर बहीण भावाचं प्रेम संपून गेलं. मृत्यू कडाला तर त्या ठिकाणी मात्र बहीण भावाचं प्रेम त्या ठिकाणी मात्र संपून गेलं. माता देवकी नांदायला निघाली होती. हो, भारत देशातील हा खूप मोठा नियम आहे. एखाद्या ताईला, हो, एखाद्या ताईच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, बापाच्या घरी 18 वर्ष राहायचं आणि 18 वर्ष त्या बापाचं घर सांभाळायचं आणि 18 वर्ष त्या बापाचं घर सांभाळून ज्याच्याशी लग्न ठरलं महाराज, त्याच्या घरी नंतर नांदायला जायचं आणि त्याचा संसार सांभाळायचा. हो, या ठिकाणी हे जमू शकतं फक्त भारत देशातल्या ताईला. हो, हे सगळ्या महिलांना जमू शकत नाही. हे सगळ्या महिलांना त्या ठिकाणी मात्र जमू शकत नाही. 18 वर्ष बापाच्या घरी राहायचं आणि त्यानंतर ते घर सोडून द्यायचं. हो, या ठिकाणी संविधानामध्ये थोडे नियम बदलले पाहिजे. जशी भारत देशातील ताई नांदायला जाते ना, तसं माणूस पण काही दिवस नांदायला आला पाहिजे. असा नियम बनला पाहिजे. हो, असा नियम त्या ठिकाणी मात्र बनला पाहिजे की भारत देशातील ताई जशी नांदायला जाते ना दुसऱ्याच्या घरी, तसा भारत देशातला दादा पण नांदायला आला पाहिजे. हो, तो दादा जर नांदायला आला ना महाराज, तर 6 महिन्यामध्येच फारकती होऊन जाईल. हो, चिंतनाचा मुद्दा आहे का? माता देवकी रडत होती का? त्यावेळेला मात्र दुःख होतं जीवनामध्ये. दुःख याचं की माझा परिवार सोडून मला आता दुसऱ्याच्या घरी नांदायला जावं लागणार आहे. हो, या भारत देशामध्ये प्रत्येक ताई ज्या वेळेला मात्र विदाई होते ना महाराज, जुन्या काळामध्ये, आताच मला सांगता येणार नाही, पण जुन्या काळामध्ये लग्न लागलं आणि विदाईचा प्रसंग सुरू झाला
की खरं सांगा ती ताई किती रडायची? ती ताई रडायची कशा करता माहिती आहे? ती ताई रडायची याचं मुख्य कारण मी शोधलं. प्रामुख्याने मुख्य कारण असं आहे ती ताई रडायची याच्या करता. जुन्या काळामध्ये महाराज ताईचं लग्न लागलं की सगळ्यात मोठी भीती होती की त्या घरामध्ये मी नांदायला चालली आहे, त्या घरातली माझी सासू कशी असेल. जुन्या काळातला सगळ्यात मोठा सिद्धांत होता हा. ज्या घरी मी नांदायला चालली आहे त्या घरातली सासू कशी असेल, त्या घरातला देर कसा असेल, माझा सासरा कसा असेल. हो, हे जुन्या काळामध्ये प्रश्न पडायचे. पण आता 2020 मध्ये कायदा उलटा झाला. कायदाच उलटा झाला. 2026 मध्ये महाराज आता जर एखाद्या ताईचं लग्न झालं, हो, लग्न झाल्यानंतर महाराज जुन्या काळामध्ये त्या ताईला भीती होती माझी सासू कशी असेल. आताच्या काळामध्ये सासवांना भीती आहे येणारं चक्रीवादळ कसं काय असेल. हो, ते आपल्याला ठेवेल का नाही घरामध्ये. हो, चांगल्या चांगल्या लोकांच्या बाबतीमध्ये विचार करा महाराज. जे लोक जास्त शिकले, मोठे झाले, ज्यांच्याकडे अगणित अशा प्रकारचा पैसा आला, त्यांचे मायबाप आज त्यांच्या जवळ नाहीये. गेला कधी तुम्ही अनाथ आश्रमामध्ये तर तुम्हाला लेकरं सापडतील गरीब लोकांची. कुणाची लेकरं? अनाथ आश्रमामध्ये गेलात तुम्ही तर तुम्हाला लेकरं सापडतील गरीब लोकांची. आणि गेलात कधी वृद्धाश्रमामध्ये तर मायबाप सापडतात श्रीमंत लोकांची. ज्यांना 1-1 लाख 2-2 लाख रुपये पगार आहे ना, त्यांची मायबाप आज वृद्धाश्रमामध्ये त्या ठिकाणी मात्र जगतायत. मुद्दा सांगेल तुम्हाला, एखादी आई गरीब असेल, एखादा बाप गरीब असेल आणि त्या आईला जर 4 लेकरं असतील महाराज, तर ती माता भलेही दुसऱ्याच्या घरचे भांडेकुंडे करेल, भलेही दुसऱ्याच्या घरी ती माता कष्ट करेल, पण त्या लेकरांचा सांभाळ ती माता मोठ्या आनंदाने करेल. हो, भलेही ती माता दुसऱ्यांच्या घरी भांडेकुंडे करेल, दुसऱ्यांच्या घरी कष्ट करेल आणि 4 लेकरं त्या ठिकाणी ती माता सांभाळेल. पण सध्याच्या काळामध्ये दुर्भाग्य आहे महाराज. हो, एक आई 4-4 लेकरांना सांभाळू शकते. हो, एक आई 4-4 लेकरांना त्या ठिकाणी मात्र सांभाळू शकते. एक माँ की छोटी सी कोख में 4-4 बेटे समा सकते हैं. एक माँ की छोटी सी कोख में 4-4 बेटे समा सकते हैं, लेकिन उन्हीं 4 बेटों की 4 मजेली हवेली में एक बूढ़ा बाप और एक बूढ़ी माँ नहीं समा सकती. हे भारत देश का दुर्भाग्य आहे. सध्याच्या काळातलं वातावरण विचित्र आहे. सध्याच्या काळामध्ये मायबाप लोक सांभाळत नाही, म्हणजे सगळे तसे नाही, पण त्या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये गेलात महाराज तर अशा प्रकारची परिस्थिती आहे. ती माता नांदायला जायला लागली, तेव्हा रडायला लागली आणि त्या वेळेलाच आकाशवाणी होते. भावा बहिणीचं त्या ठिकाणी मात्र प्रेम संपत आणि रथ हाकलण्याकरता बसलेला कंस मनामध्ये राग निर्माण होतो. या ठिकाणी माणसाचा आहार जर चांगला नसेल ना महाराज तर सगळ्यात जास्त पहिल्यांदा त्याला येतो राग. हो, काम एष, क्रोध एष, रजोगुणो समुद्भवः, महाशनो महापापमा, विद्येनमे वैरिणम. हे 3 माणसाचे शत्रू आहेत. राग आला, भावा बहिणीचं प्रेम त्या ठिकाणी मात्र संपलं आणि त्या बहिणीला मारण्याकरता त्याने खड्ग उचललं. हो, प्रमाण असं आहे, धावून या खड्ग मारा या धावला, हात तो धरीला वसुदेवे. आणि वसुदेवाने हात धरला, म्हटले कंसा ही जरी तुझी बहीण असली तरी मात्र ही माझी अर्धांगिनी. आता या नात्याने तिला मारू शकत नाही आणि तुला जी भीती आहे ती हिच्यापासून नाही आहे. हिच्यापासून जे बाळ जन्माला येणार आहे त्या बाळापासून तुला भीती आहे. तुम्हाला नवल वाटेल, भगवंताच्या मायबापांचा संसार सुरू झाला महाराज कारागृहात. कुठं? कारागृहामध्ये त्यांचा संसार सुरू झाला आणि त्यांच्या संसार वेलीवर पहिलं बाळ जन्माला आलं, कंसाने मारून टाकलं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, हो, माता देवकीची जवळ 6 लेकरं कंसाने त्या ठिकाणी मात्र मारून टाकली. हो, 7वा गर्भ योग मायेने त्या ठिकाणी मात्र पडवला. 7वा गर्भ त्या ठिकाणी मात्र योग मायेने पडवला आणि 8व्या अवतारी माता देवकीच्या उदरी भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा हे स्थानपन्न झाले आणि अष्टमीच्या रात्री भगवान कृष्ण परमात्मा त्या कारागृहामध्ये प्रगट झाले. आणि प्रगट झालेले कृष्ण परमात्मा वसुदेवाला आणि माता देवकीला सांगतायत, बाबा तुम्हाला जर वाटत असेल तुमचं पुढचं जीवन सुखाचं गेलं पाहिजे तर मला इथं ठेवू नका, मलाही तर त्या ठिकाणी मात्र ठेवू नका. मग मला न्या कुठं ती जागा सांगितली. संतांनी वर्णन करून
नंदाला मज नेई गोकुळाला. गोकुळ गावामध्ये मला घेऊन जा. ऐका, दृष्टांत खूप मोठा आहे पण वेळ माझ्याकडे कमी आहे. पुढे त्या ठिकाणी मात्र वसुदेव घेऊन निघाले आणि माता यमुनेला कृष्ण परमात्म्याने दर्शन दिलं. हो, प्रश्न केला होता वसुदेवाने की म्हटले, हे बघा, नंदाच्या घरी मी तुम्हाला नेतोय, पण खऱ्या अर्थाने म्हटले इथं जर विचार केला तर सगळे दरवाजे बंद आहे, बाहेर मारेकरी आहे आणि कारागृहामध्ये आपण आहोत. ते म्हटले, बाबा तुम्ही याची चिंता करू नका, तुम्ही फक्त मला उचला. हो, उचलीला कमळापती पायीचे बंधने गडती. पुढे माता यमुनेला त्या ठिकाणी दर्शन दिलं. गोकुळामध्ये वसुदेव गेले. हो, तिथं घटना काय घडली होती महाराज. माता यशोदेच्या उदरातून खऱ्या अर्थाने त्या वेळेला आदी माया शक्तीने जन्म घेतला होता. म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा त्याच्याच घरी जातात जिथं त्या ठिकाणी मात्र मायेचा जन्म झालाय, जिथं देवीचा जन्म झालाय. हो, भगवान कृष्ण परमात्म्याच्या अगोदर हो मायेने अवतार घेऊन टाकला होता. ज्या ज्या वेळेला भगवान अवताराला येतात ना, त्या त्या अवतारामध्ये माया सुद्धा अवताराला येते. आणि मग माता यशोदेच्या ठिकाणी अवतार कुणाचा झाला होता? ज्यांचं मंदिर आहे ना आपल्या प्रांगणामध्ये, हो, ज्यांचं मंदिर आहे त्यांचं नाव दुर्गा आहे, त्यांचं नाव भवानी आहे. त्या मातेचा त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. ती माता सामान्य नाही, ती माता सामान्य नाही महाराज. या मातेचं वर्णन करून ठेवलेलं आहे. काली के पंजे से माता बचावे, जय महाराष्ट्र भवानी. काल के पंजे से माता बचावे, जय महाराष्ट्र भवानी माँ, जय महाराष्ट्र भवानी. हे काल के पंजे से माता बचावे, जय महाराष्ट्र भवानी. काल के पंजे से माता बचावे, जय महाराष्ट्र भवानी. याचा अर्थ कळाला तुम्हाला? भगवंत सुद्धा त्याच्याच घरी जातो महाराज ज्याच्या घरी मुलगी जन्माला आली आहे. खरं सांगा, घरामध्ये जर पहिली मुलगी जन्माला आली तर भारत देशामध्ये किती लोकांना आनंद होतो सध्याच्या काळात. पहिल्यांदा जर मुलगी जन्माला आली घरामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा टेन्शन पडतं घरातल्या सासूबाईला. कुणाला सगळ्यात जास्त नाराज कोण होतं? मुलगी झाली घरात की सासूबाई आणि दुसरी आत्याबाई. पहिली सासूबाई आणि दुसरी आत्याबाई. ऐका, ती मावशी बाजारातून जिलंबी पण चांगल्या भावाची आणत नाही. कशा करता? मुलगी जन्माला आली म्हणून. ऐका, मुलगी ही घराचं खूप मोठं त्या ठिकाणी मात्र सौभाग्य आहे महाराज. भगवंत सुद्धा तिथंच गेले जिथं मुलगी जन्माला आली आहे. याचा अर्थ आहे भगवंत सुद्धा तिथंच गेले. या ठिकाणी वसुदेवाने माईला उचललं आणि माता यशोदेजवळ कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी मात्र ठेवलं. वसुदेव परत मथुरेमध्ये आले आणि सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर त्या गोकुळ गावामध्ये नंद राजाची बहीण आहे, नाव आहे सुनंदा. नंद राजाला दोन बहिणी आहेत, एकीचं नाव आहे नंदा आणि दुसरीचं नाव आहे सुनंदा. आणि सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर त्या ठिकाणी मात्र माता यशोदेजवळ ते बाळक त्या ठिकाणी मात्र ज्या वेळेला मात्र पाहिलं, धावत गेली महाराज. आणि धावत गेल्यानंतर गोशाळेमध्ये नंदराज होते. नंदराजाला सांगितलं, भैयाजी सुनते हो, आपके घर एक बालक का जन्म हुआ है. भैया, आपके घर एक बालक का जन्म हुआ है. हो, नवल ऐका, उतार वयामध्ये झालेलं लेकरू आणि त्या वयामध्ये झालेला आनंद तो काही वेगळा असतो. हो, नवल सांगू तुम्हाला, नंदराज जरी गोकुळ गावाचे मुख्य असले ना महाराज, तरी त्यांच्याकडे संतती नव्हती. संपत्ती भरपूर होती पण संतती नव्हती. उतार वयामध्ये बालक जन्माला आलं, किती आनंद झाला. हो, या ठिकाणी नंदराणीला मुलगा झाला हे सांगितलं कुणी? सुनंदेने. सांगताना सांगितलं, भैयाजी सुनते हो, आपके घर एक बालक ने जन्म लिया है प्रभू. वो बालक साधारण नाहीये, व असाधारण आहे. हो, आजही जर तुम्ही वृंदावनामध्ये गेलात महाराज तर या पद्धतीची हिंदी लोक तिकडे आजही बोलतात. हो, तुमच्यापैकी जर कोणी वृंदावन जाऊन आलेला असेल तर तिकडे जर तुम्ही गेलात तर तिकडचे लोक इतकी सुंदर हिंदी बोलतात. तसे हिंदी लोक आपल्याकडे पण बोलतात, तशी हिंदी लोक आपल्याकडे पण बोलतात. पण आपल्याकडे हिंदी जर ऐकायची असेल तुम्हाला, आता वरणगावला ढोर बाजार भरतो बघा. वरणगावला ढोर बाजार भरतो आणि त्या ढोर बाजारामध्ये आपल्याकडचे लोक हिंदी बोलतात. मैं तो भैंस लेने को तैयार है, मैं बैल लेने को तैयार है, लेकिन वो काही किंमत सांग रहा. अशी आपल्याकडची हिंदी आहे. अशी आपल्याकडची हिंदी असावी पण नशिराबादी नसावी. हिंदी असावी ती चांगली असावी. हो, आपके घर प्रभू, आपके घर भैया जी प्रभू का जन्म हुआ है, एक बालक का जन्म हुआ है आपके घर पे. सांगितल्यानंतर आनंद झाला महाराज. ऐका, कृष्ण परमात्मा जन्माला आले. हो, याचा आनंद फक्त नंदराजाला नाही झाला, याचा आनंद फक्त माता देवकीला नाही झाला, याचा आनंद डोंगराला झाला, याचा आनंद डोहाला झाला.
याचा आनंद गायींना झाला, याचा आनंद वासरांना त्या ठिकाणी मात्र झाला. गोकुळामध्ये जेवढे लोक आहे ना महाराज सगळ्यांना आनंद झाला. म्हणून संतांनी वर्णन करून ठेवलं, गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घराला. यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड तुगालास नाचू गाऊ तालास मैदान धरले. अष्टविचाराचे यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, नाचू गाऊ तालास गोड तुगालास मैदान धरले. गोपी आल्या गोपी आल्या नव्या नवतीचा शृंगार आधी आनंदी आनंद झाला, आधी आनंदी आनंद झाला. सांगू कोणाला, सांगू कोणाला, महाराज आपण किती मिनिटाचं 2 मिनिटाचं भजन त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी मात्र म्हटलं आमचे बाबा उठले. हो बाबा उठले महाराज. खऱ्या अर्थाने वर्णन असं आहे महाराज, तुम्हाला नवल सांगू का, जिथं नाचायला पाहिजे ना तिथं लोक नाचत नाही. नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे,
नाजुक सदा रंग नाजुक अत्यंत गोड प्रमाण हरिभक्त प्राण परमादांनी आमच्या अशोकदादा यांनी दिलं. 12 तास ड्युटी करून इथं कीर्तनाला हजर आहेत दादा. याला आवड म्हणतात महाराज परमार्थातली. हो, ज्याला आवड आहे ना तो कुठं पण सवड काढतो. हो, आणि ज्याला आवड नाही तो कावड पण लावून घेतो. ऐका, चिंतनाचा खूप मोठा मुद्दा आहे. या ठिकाणी नाचायला पाहिजे तिथं लोक नाचत नाही, आणि जिथं नाचायला नको पाहिजे हो तिथं त्या ठिकाणी मात्र असे बरेच वेळे लोक सापडतील तुम्हाला. डीजे म्हटलं गाणं समजत नाही तरी नसतात. डीजे म्हटलं गाणं त्या ठिकाणी मात्र आता सध्या एक गाणं गाजताय महाराज, सकूतू नका पाहिलेला लाल कुकू. हे गाणं बऱ्याच जणांना समजत नाही, पण तरी त्यावर नृत्य करणारे भरपूर लोक आहेत. चिंतनाचा मुद्दा आहे का? तिकडनं कुत्र्याचा पण आवाज आला, कुत्रं म्हणतं खरंय. ऐका, चिंतनाचा खूप मोठा मुद्दा आहे महाराज. गोकुळामध्ये एक आनंदाची लहरी प्रगट झाली. का तर जगाचा मालक त्या ठिकाणी जन्माला आला, सगळ्यांना आनंद झाला. 6व्याच दिवशी महाराज जगाच्या मालकाने पुतना नावाची राक्षसीने मारली. हो, 8व्या दिवशी भगवान भोलेनाथांनी त्या ठिकाणी मात्र त्यांचं दर्शन घेण्याकरता यावं. काय नवल आहे. 6व्या दिवशी जगाच्या मालकाने पुतना नावाची राक्षसीने मारली होती. मी सगळं जीवनचरित्र तुम्हाला सांगू शकत नाही वेळेच्या अभावी, पण 6व्या दिवशी जगाच्या मालकाने पुतना मारली होती. केवढी मोठी होती तेवढं सांगतो फक्त. एवढी मोठी होती म्हणजे पुतना, एवढी मोठी होती पुतना. या ठिकाणी रामायणामध्ये कुंभकर्णाचं वर्णन आहे. त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने कृष्ण परमात्म्याच्या ग्रंथामध्ये श्रीमद भागवतामध्ये पुतनेचं पण वर्णन आहे. पुतना केवढी मोठी होती, 3.5 योजनाची बाई होती. किती? 3.5 योजन. एक योजन म्हणजे किती? एक योजन म्हणजे 12 किलोमीटर. एक योजन म्हणजे 12 किलोमीटर. आणि पुतना केवढी होती? 3.5 योजनाची. बाळती 36 आणि 36 आणि ते वरचे 6 म्हणजे 42 किलोमीटरची बाई कुणाला मारण्याकरता आली? देवाला मारण्याकरता. कल्पना करा, आपलं समेरून चौकामध्ये कीर्तन चालू आहे आणि असं कीर्तन करत असताना आणि तुम्ही कीर्तन ऐकत असताना जर अशीच 42 किलोमीटरची बाई फक्त या मंडपामध्ये आली, फक्त चौकात आली, खरं सांगा तुमच्यापैकी कोण कोण थांबेल होतं? 42 किलोमीटरची बाई. हा म्हणजे इथून तर चालले जा मुक्ताईनगर पर्यंत एवढी बाई. एवढी बाई देवाला मारण्याकरता आली होती महाराज. तिने शृंगार केला होता. पुतना राक्षसीनी होती, पण देवाला मारण्याकरता जेव्हा ती गेली ना तेव्हा तिने आपली वेणी नागिनी सारखी गुंफली होती. कशासारखी? नागिनी सारखी तिने वेणी गुंफलेली होती. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा ती मारण्याकरता देवाला आली म्हटले त्यावेळेला तिची वेणी एवढी मोठी होती की तिची वेणी जमीन झाडत होती. हो, एवढी मोठी तिची वेणी होती. कुणाची? पुतनेची. मला सांगायचं आहे की पुतना राक्षसीनी असून सुद्धा तिने केस कापले नव्हते. पुतना राक्षसीनी होती पण तिने केस त्या ठिकाणी मात्र कापले नव्हते. सध्याच्या काळामध्ये महाराज केसांचा व्यापार झाला. जुन्या काळामध्ये गल्लीमध्ये पोरं फिरायचे 60 वर्षापूर्वी आणि सगळ्या मेरूंमध्ये आवाज द्यायचे, हे क्या कोई सोने की मोडवाला. सोनं मोडणार कोणीतरी आहे का? त्याच्यानंतर ते पोरं गेले. त्याच्यानंतर 20 वर्षांनी दुसरे पोरं आले, ते आवाज द्यायला लागले, हे क्या कोई चांदी की मोडवाला. चांदी मोडणार कोणीतरी आहे का? चांदी मोडणारे पण गेले. त्याच्यानंतर आले भंगारवाले. हो, त्याच्यानंतर आले भंगारवाले आणि भंगारवाले म्हणायला लागले, हे क्या कोई जुना पुराणा भंगार देने वाला. हो, ते भंगारवाले पण गेले. आता त्या ठिकाणी गल्लीमध्ये रविवारी तराजू घेऊन पोरं फिरतात आणि सगळ्या मेहरूंमध्ये आवाज देतात, महाराज रविवारच्या दिवशी 350 रुपये चटाक. काय? ज्या केसांमुळे रामायण झालं, ज्या केसांमुळे त्या ठिकाणी महाभारत झालं, त्या केसांचा सध्याच्या काळामध्ये व्यापार झाला. मुद्दा आहे का? पुतना देवाला मारण्याकरता आली होती. 6व्या दिवशी जगाच्या मालकाने तिचा उद्धार केला. भगवान महादेवाला त्या ठिकाणी मात्र दर्शन दिलं. लहानपणीच भगवंताने अनेक राक्षस मारून टाकले. संतांनी वर्णन करून ठेवलं महाराज, काग बगरी ठा मारिले बाळ पाणी, काग बगरी ठा मारिले बाळ पाणी, बगरी ठा मारिले बाळ पाणी, काग बगरी ठा मारिले बाळ पाणी, अवघी दैत्य खाणी बुडविली, अवघी दैत्य खाणी बुडविली, अवघी दैत्य
बगरिटा मारिले बाळपणी अवघी दैत्य काने बुडविली. आणि चंद्राच्या कलेप्रमाणे भगवान कृष्ण परमात्मा मोठे झाले. तसे मोठे व्हायला देवाला खूप मोठा वेळ लागला. लहानपणी भगवंताने विमल आणि अर्जुन यांचा उद्धार केला. हो, बऱ्याच घटना आहे महाराज सांगण्यासारख्या, पण वेळेच्या अभावी मी तुम्हाला सांगू शकत नाही. कधीतरी आपल्याला वेळ भेटला तर आपण त्याचं चिंतन करू. विमल आणि अर्जुन हे कोण होते? हे कुबेराचे पुत्र. कुणाचे? कुबेराचे. त्या ठिकाणी मात्र हे पुत्र, त्यांना शाप भेटला. तो शाप कसा भेटला हे सांगायला आता माझ्याकडे वेळ नाही. आणि माझ्या कीर्तनाचा एक सेपरेट नियम असा मी बनवून ठेवला, मी एकाच कीर्तनात सगळं सांगत नाही. एकाच कीर्तनात मी सगळं सांगत नाही, कारण एक वेळा सगळं सांगून दिलं की लोक आपल्याला परत बोलवत नाही. हो, हा मोठा प्रॉब्लेम त्यांचा आहे की नाही. मग आपला पण काहीतरी सेल्फ डिफेन्स आपल्याकडे पण पाहिजे, म्हणून ते राहू द्या. आणि खऱ्या अर्थाने भगवंताने लहानपणी विमल आणि अर्जुन यांचा उद्धार केला. आणि जगाचा मालक महाराज चंद्राच्या कलेप्रमाणे मोठा झाला. संतांनी वर्णन करून ठेवलं भगवान परमात्मा मोठे कसे झाले. हो, तडवे तडात तडात टेकी, तडवे तडात तडात टेकी, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. डाव्या गुडघ्याने रांगत. हळूहळू चंद्राच्या कलेप्रमाणे भगवान कृष्ण परमात्मा मोठे व्हायला लागले. आणि अनेक लीला भगवंताने बालपणी सुद्धा केल्या महाराज. आणि जसे मोठे झाले अजून त्याच्यापेक्षा मोठे झाले, अजून त्याच्यापेक्षा मोठे झाले. तुम्ही म्हणाल किती मोठे झाले? एवढे मोठे झाले. हो, एवढे मोठे त्या ठिकाणी मात्र झाले. आणि भगवंताने महाराज गोपाळांशी मैत्री केली. गोपाळांशी त्या ठिकाणी मात्र मैत्री केली. तुम्हाला नवल सांगू, भगवान कृष्ण परमात्मा ज्यांच्या घरी राहतात ना, ते नंदराज आहे, ते मुखी आहे. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ते सरपंच आहे. आणि त्यांच्या घरी कृष्ण परमात्म्याचा जन्म झालाय. हो, त्यांच्या घरी कोणत्या प्रकारची कमतरता नव्हती. भगवंत मोठे झाल्यानंतर महाराज देवांनी आपल्या जीवनामध्ये मित्र जोडले. पण देवाची तब्येत आणि गोपाळांची तब्येत याच्यामध्ये फरक आहे. भगवंताची तब्येत एकदम गुडगुडीत आणि गोपाळांकडे जेव्हा देवाने पाहिलं तेव्हा त्यांच्या तब्येती खुश झालेल्या होत्या. त्यावेळेला भगवंताने त्यांना विचारलं, का रे, या गोकुळामध्ये राहणारे तुम्ही, या गोकुळामध्ये राहणार आम्ही, दही दूध खाणार आम्ही आणि दही दूध खाणारे तुम्ही, माझी तब्येत चांगली आहे, तुम्ही अशी अगरबत्ती छापकस काय झाले? ते म्हटले गोपाळ, देवा तुझं सगळं म्हणणं खरं आहे. हो, दही दूध गोकुळामध्ये भरपूर आहे, पण तुला भेटतं तसं आम्हाला भेटत नाही. हो, आमच्या घरी दही दूध भरपूर आहे. हो, नेमकं तसंच राहतं महाराज. ज्याच्या घरी दही दूध जास्त ना, त्याच्याच घरचे लेकरं कुपोषित राहतात. हो, ज्याच्या घरी दही दूध जास्त. आपल्या भाषेमध्ये एक म्हण आहे, बाटली कंगाय कंगाय, पैसा संगाय संगाय. आणि त्या पैसा संगवण्याच्या नादामध्ये घरच्या लेकरांना दूधच दिलं नाही. हो, म्हटले मग एक काम करा, तुम्हाला दही दूध भेटत नाही ना, तुम्हाला माझ्यासारखं व्हायचंय ना, मग एक काम करा. काय काम करा ते वर्णन करतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
आजी देतो पोट भरे आजी देतो पोट भरे पोटा भरे आजी देतो पोट भरे आजी देतो पोट भरे अवघ माझ्या आवे माय अवघ माझ्या आवे आवे अवघ आजी देतो पोट भरे आजी देतो पोट भरे आजी देतो पोट भरे आजी देतो पोट भरे याल तरी यारे लागे. जर तुम्हाला जर माझ्यासारखं बनायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या मागे यावं लागेल. कोण म्हटलं असं? भगवान कृष्ण परमात्मा. कुणाला म्हटले? गोपाळांना त्या ठिकाणी मात्र म्हटले ऐका, कुणाच्या मागे जावं याच्याकरता माणूस स्वतंत्र आहे. हो, माणसाने कुणाच्या संगतीमध्ये राहावं याच्याकरता माणूस स्वतंत्र आहे. माणसाच्या जीवनामध्ये महाराज माणसाला जायचं असेल तर माणसाने देवाच्या मागे जावं. याचा अर्थ भगवंताची सेवा माणसाने आपल्या जीवनामध्ये पत्करावी. हो, आणि ती सेवा पत्कारत असताना सुद्धा मनोभावे ती सेवा पत्कारली पाहिजे. हो, कुणी सांगताय म्हणून नाही, कुणी सांगताय म्हणून नाही. खरं सांगा, महादेवाच्या मंदिरामध्ये गर्दी जमली होती का नाही? जमली होती. पण सगळेच लोक महादेव भेटावा याच्याकरता मंदिरामध्ये जात होते? नाही. याच्याकरता सगळे लोक थोडी जात होते. शेजारची ताई जाती पाणी टाकायला म्हणून आपण सुद्धा गेलो पाहिजे याच्याकरता बरेच जण जात होते. हो, कधी कधी महाराज असं होतं, मंदिरामध्ये जाऊन सुद्धा देवाची कृपा होत नाही. होतं ना असं कधी कधी? मंदिरामध्ये जाऊन मनोभावे ज्याने भगवंताला समर्पित केलेला आहे त्याच्यावर त्या ठिकाणी मात्र भगवंताची कृपा होते. करोडो लोक मंदिरात जात आहेत, करोडो लोक देवाच्या समोर झुकतात, करोडो लोक देवाच्या समोर मस्तक सुद्धा टेकवतात, पण सगळ्यांवर थोडी देवाची कृपा होते. अहो, मंदिरामध्ये जाऊन डोकं टेकवून हात जोडून फक्त देवाची कृपा होत नाही. एका महात्म्याचं पद आहे, सिर झुकाने से प्रार्थना अदा नहीं होती पगले. सिर झुकाने से हाथ जोड़ने से प्रार्थना अदा नहीं होती पगले. दिल भी झुकाना पड़ता इबादत को पाने के लिए. हृदय झुकतं, हृदय झुकतं त्या दिवशी जगाचा मालक कृपा करतो. महाराज गोपाळांनी हृदय समर्पित केलं आणि हृदय समर्पित केल्यामुळे भगवंताच्या ते मागे गेले, भगवंताच्या मागे गेले. भगवंताने स्वतःचं चौर्य मंडळ स्थापन केलं. मग त्या ठिकाणी रिकाम्या हाताने नाही यायचं, यायचंय ना माझ्या मागे. या ठिकाणी तुम्हाला माझ्या मागे यायचंय ना. रिकाम्या हाताने भगवान कृष्ण परमात्मा गेले नाही. गोकुळामध्ये भगवंताने चौर्य मंडळ स्थापन केलं. हो, आणि अनेक जणांच्या घरी भगवान कृष्ण परमात्म्याने चोरी केली. कुणाच्या घरी दह्याचा माठ फोडला तर कुणाच्या घरी दुधाचा माठ फोडला. कुणाच्या घरी महाराज लोणी चोरलं तर कुणाच्या घरी भगवंताने अनेक अशा प्रकारच्या लीला केल्या. आणि भगवंताने या गोपाळांना महाराज जे स्वतः देव खात होता ना ते त्यांना त्या ठिकाणी मात्र खाऊ घातलं. मला खरं सांगा, एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट भेटत नाही आणि ती भेटल्यानंतर महाराज सांगायचं झालं तर पंगतची वांग्याची भाजी रोजच भेटते का? रोज भेटत नाही. रोज त्या ठिकाणी मात्र भेटत नाही. मग ज्या दिवशी भेटली त्या दिवशी लोक साधे आवरले जातात का? हो, लोक त्या ठिकाणी आवरले जात नाही. ऐका, चिंतनाचा मुद्दा ऐका, चिंतनाचा मुद्दा त्या ठिकाणी मात्र ऐका. गोपाळांना जे भेटत नव्हतं ते भगवंताने खऱ्या अर्थाने मात्र त्यांना दिलं. पण खऱ्या अर्थाने ती गोष्ट चांगली असल्यामुळे आणि भगवंताच्या संगतीमध्ये भेटल्यामुळे हो, वारंवार भगवंताला विनंती करायला लागले. म्हटले, देवा आपण चोरी करण्याकरता जातो. बरं, भगवंताने चोरी केली तर सामान नेला देवाने. भगवंताने चोरी केली ना तर भगवंताने सामान नेला होता. भगवंताने गोपाळांना सांगितलं होतं, आपण फक्त चोरी नाही करू शकत, आपल्याकडे सामान पण पाहिजे. मग गोपाळांनी सामान आणला. महाराज कोणता सामान होता माहितीये? या ठिकाणी मात्र भगवंताने गोपाळांना सांगितलं, तुम्ही रानातले रानगोख राणा. काय आणा? रानातले रानगोखर त्या ठिकाणी मात्र आणा. बरं, आणले रानगोखर त्या ठिकाणी मात्र आणले. बरं, अजून काय पाहिजे? एक मोठी काठी आणा. मोठी काठी आणायला लावली. हो, अजून काय पाहिजे? रानातली खऱ्या अर्थाने माती पाहिजे. हो, लाल माती त्या ठिकाणी मात्र पाहिजे. माती त्या ठिकाणी मात्र आणली. पेंड्याने देवाला विचारलेला प्रश्न होता, देवा आपण चोरी करण्याकरता जातोय, आपण चोरी करण्याकरता जातोय आणि आपण सामान नेतोय काठी, माती आणि एक गोखर कशा करता? आपण चोरी करण्याकरता जातोय ना. मग आपण दह्याचा दुधाचा माठ जर फोडला आणि त्या वेळेला जर अचानक गोपिकेला जाग आली, हो, आणि ती गोपिका जर आपल्या मागे धावली
मग आपल्याकडे काही पण पाहिजे, आपल्याकडे काहीतरी वस्तू पाहिजे. मग म्हटले काय करायचं, हे गोकुरू नावाचे जे काटे आहेत ना म्हटले, हे गोपिकेच्या समोर फेकून द्यायचे. हो, गोकुरू नावाचा काटा असा आहे महाराज, हो त्याला कसाही फेका त्याचा एक काटावरच राहत. हो, काही काही माणसं पण गोकरासारखे राहतात. हो, त्यांना कुठेही टाका त्यांच्यामध्ये बदल होत नाही, त्यांच्यामध्ये बदल होत नाही. त्याला आपल्या भाषेमध्ये खानदानी कुच्चर म्हणतात, ज्याच्यामध्ये बदल होत नाही. गोकराचा स्वभाव असा, त्याला कसाही त्या ठिकाणी मात्र फेका त्याचा एक काटा भरत राहतो. बरं, हे गोकराचे काटे टाकल्यानंतर होईल काय, ती गोपिका आपल्यापर्यंत येईल ना, तिच्या पायामध्ये गोकराचा काटा रुतेल, ती काटा काढेल तोपर्यंत आपण पडून जाऊ. बरं ठीक आहे, याच्याकरता गोखरं घेतली, काठी कशा करता रे देवा, काय ती याच्याकरता म्हटले मडकं उंच टांगलेलं असेल. मग ते मडकं भरलेलं आहे का रिकामा आहे आपल्याला कळलं पाहिजे ना. रिकामे मडके फोडण्याच्या नादामध्ये लागायचं नाही. हो, आपण चोरी करण्याकरता जातोय, ही काठी याच्याकरता मडकं वर टांगलेलं असेल, काठीने मडकं ठोकून पाहायचं, जर मडकं डबडब वाजलं समजायचं मडकं भरलेलं आहे, मडकं भरलेलं आहे. आणि मडकं जर टणटण वाजलं समजायचं हे रिकाम आहे. जे रिकामा मडकं आहे हो ते फोडण्याच्या नादी लागायचं नाही. बरं, काठी याच्या करता, गोखरं याच्या करता, ही माती कशा करता, ही माती कशा करता न जाणो जर ती गोपिका आपल्या मागे धावतच आली, काटा काढून जर ती आली तर तिच्या डोळ्यामध्ये ही माती फेकून द्यायची. ती डोळ्यातली माती काढेल तोपर्यंत आपण त्या ठिकाणी मात्र पडून जाऊ. पेंद्या तोडागाव होता, पेंद्या म्हटला देवा सगळं खरं आहे, तू म्हणतो माती फेकली, ही गोपिका त्या ठिकाणी मात्र माती काढण्याकरता आपला वेळ घालेल, पण ती या गोपिकेने जर म्हटले तेव्हा चष्मा घालून आली तर मग काय करशील. हो, मग काय करशील, ऐका, चांगल्या कामामध्ये आगाऊ माणसं चालत नाही. हो, म्हटले जर तुला यायचं असेल तर तू माझ्या मागे ये, यानंतर येऊ नको. असे अनेक प्रकारचे पद्धतीचे प्रश्न गोपाळ कृष्ण परमात्म्याने हो या संदर्भामध्ये गोपाळांच्या समवेत उपस्थित केले होते. ज्यांना यायचं असेल ते माझ्या मागे या. आणि तिथं आल्यानंतर अनेक जणांच्या घरी गेल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याने खऱ्या अर्थाने मात्र महाराज त्यांना जेवू घातलं आणि तो आनंद वारंवार भेटावा म्हणून वारंवार देवाला ते विनंती करतायत. म्हटले आज सुद्धा देवा चोरी करण्याकरता जायचं का, त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा म्हटले आज सुद्धा चोरी करण्याकरता जाऊ, आणि काल जसं पोट भरून तुम्हाला दिलं ना तसं आज सुद्धा तुम्हाला पोट भरून भेटेल. वर्णन करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. आजी देतो पोट भारी, आजी देतो पोट भारी, आजी देतो पोट भारी, आजी देतो पोट भारी. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भगवंताच्या संगतीमध्ये मिळालेला आनंद याने खऱ्या अर्थाने तृप्ती होत नाही महाराज. संसारामध्ये दुःख आहे आणि परमार्थामध्ये आनंद आहे. परमार्थामध्ये असलेला आनंद हा माणसाला मुक्ती प्रदान करतो. हो, परमार्थामध्ये असणारा भजनाचा आनंद माणसाच्या जीवनामध्ये भक्ती प्रदान करतो. आणि खऱ्या अर्थाने तो आनंद जगाच्या मालकाने त्यांनी त्या ठिकाणी मात्र दिला. भगवंताने अनेक जणांच्या घरी गेले, कुणाच्या घरी दह्याचा माठ, कुणाच्या घरी लोण्याचा माठ भगवंताने फोडला आणि गोपाळांना त्या ठिकाणी मात्र पोटभर खाऊ घातलं. आणि गोकुळामध्ये महाराज सगळ्या गोपिकांची मिटिंग भरायला लागली. सगळ्या गोपिका ज्या
दही दूध विकण्याकरता मथुरेला जात होत्या, त्यांना आता दही दूध विकण्याकरताच भेटत नाहीये. हो, त्यांचा मुख्य व्यवसाय जर कोणता असेल तर तो दह्या दुधाचा. आजही जर तुम्ही गेला गोकुळ गावामध्ये जे दही दूध निर्माण होत होतं ते विकायला कुठे जात होतं? मथुरा गावामध्ये. मथुरेचा बाजार त्या काळामध्ये प्रसिद्ध होता. आताही जर तुम्ही गेले तर मथुरेचा बाजार आजही प्रसिद्ध आहे. हो, काही काही ठिकाणच्या वस्तू प्रसिद्ध राहतात आणि काही काही ठिकाणचे माणसं प्रसिद्ध राहतात. काही काही ठिकाणच्या वस्तू प्रसिद्ध, काही काही ठिकाणचे माणसं प्रसिद्ध. माणसं पण सगळेच प्रसिद्ध थोडी होतात. हो, माणसं पण प्रसिद्ध होतात. कोणते? गावामध्ये पण काही काही माणसं प्रसिद्ध राहतात का नाही? आज आमच्या बाबांनी वांग्याची भाजी बनवली होती. खरं सांगा, हो, अशी भाजी सगळ्या जणांना बनवता येते का? गावामध्ये वांग्याची भाजी चांगली बनवता येणारा माणूस एखादाच असतो का? नाही का सगळे राहतात? बरं, जाऊ द्या, हे आता सत्ताचं झालं. गावामध्ये जर माणूस मेला तर प्रेत बांधणारा माणूस, सगळे प्रेत बांधतात का? नाही नाही नाही, प्रेत बांधणार कसा असतो? त्या ठिकाणी मात्र तो पण स्पेशल असतो. बरं, हे जाऊ द्या. तुमच्याकडे जर सत्यनारायण झाला तर शिरा वाटणारा, शिरा वाटणारा, तो शिरा वाटणारा पण स्पेशल असतो महाराज. तो शिरा वाटणारा, सत्यनारायणाच्या घरी शिरा वाटणारा इतका खतरनाक असतो. 1.25 किलोचा शिरा सगळ्या गावाला पुरवतो, मेरून गावाला. किती किलोचा? 1.25 किलोचा शिरा सगळ्या मेरून गावाला पुरवतो आणि उरलेला अर्धा घरी बी नेतो. म्हणजे तुम्ही अंदाज लावा, तो पूर्ण वाटत असेल का नाही आता? हो, हे सगळे स्पेशल माणसं आहे. काही काही ठिकाणच्या वस्तू प्रसिद्ध आहे, काही काही ठिकाणचे माणसं प्रसिद्ध आहे. त्या काळामध्ये मथुरेचा बाजार प्रसिद्ध होता आणि त्या काळामध्ये महाराज आता दह्या दुधाचे माठ भगवंतानेच फोडल्यामुळे दही दूध त्या ठिकाणी मात्र विकायला त्या जाऊ शकत नाही. गोपिकांचा मेळावा त्या ठिकाणी मात्र भरला आणि म्हटले आपल्या गोकुळामध्ये चोरी व्हायला लागली. मग ही चोरी केली कुणी महाराज? म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. हो, या ठिकाणी सगळ्या गोपिकांनी पाहिलं. पाहती गवडणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. पण भगवंताच्या चोऱ्या काही थांबत नव्हत्या महाराज. जरी गोपिकांचे मेळावे जमले, जशा सध्याच्या काळामध्ये बचत गटाची मीटिंग भरते ना, तसे मेळावे त्या काळामध्ये गोकुळामध्ये भरत होते आणि भगवंताच्या विरोधामध्ये सगळ्या गोपिका जात होत्या. भगवंताच्या चोऱ्या थांबल्या नाही. भगवंताने गोपाळांना पोटभर त्या ठिकाणी मात्र खाऊ घातलं. चोऱ्या चालूच ठेवल्या, पण ती करत असताना गोपाळांना संदेश दिला की आपलं नाव प्रसिद्ध झालेलं आहे, आता जास्त चोरी करायची नाही. हो, आता आठवड्यातून एकदा चोरी करायची आणि ही चोरी करत असताना चलायचं कसं? हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. हो, या ठिकाणी मात्र चालत असताना, परमार्थामध्ये चालत असताना महाराज हळूहळू ढाडे ढाडे. हो, एकदम त्या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने हो भगवंताने सांगितलं तुम्ही हळूहळू माझ्या मागे चला. हो, आपलं नाव प्रसिद्ध झालेलं आहे. काही काळामध्ये महाराज, काही काळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा प्रसिद्ध होऊन गेले चोर म्हणून गोकुळ गावामध्ये. काही माणसांना फेमस होण्याकरता वेळ लागत नाही, काही काही अचानक प्रसिद्ध होऊन जातात. अशोक दादा मागे गणपती बाप्पा बसले होते आपल्याकडे. गणपती बाप्पा जेव्हा आपल्याकडे बसले ना, तेव्हा एका मुलाने एकच गाणं म्हटलं, माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती, कसा टुकुमुकू बघतोय चांगला, माझ्या पप्पाने गणपती आणला. सगळ्या महाराष्ट्राने त्या मुलाला डोक्यावर घेतलं हो, ज्याने गाणं म्हटलं होतं. एक गाणं आमच्या शेजारच्या मुलाने म्हटलं, माझ्या पप्पाने गणपती आणला, त्याच्या बापाने बुटाने आणला. हो, एकाने गणपती बाप्पाचं गाणं म्हटलं तर महाराष्ट्राने त्यांना फेमस केलं. एकाने गाणं म्हटलं तर बापाने त्याला मारलं. हो, तुम्हाला नवल सांगू, या जगामध्ये कोण केव्हा प्रसिद्ध होऊन जाईल काही सांगता येत नाही. नवल सांगू तुम्हाला, अहो स्टेशनवर गाणे म्हणायचे एक बाई. कुठं? स्टेशनवर एक बाई गाणे म्हणायची. एकच गाणं म्हटलं तर फेमस होऊन गेली. नाव आहे रानू मंडल. झाली का नाही फेमस? बजनी मंडळाचे 8-10 किलोचे टाट छटाकचे होऊन गेले. हो, तरी त्या ठिकाणी मात्र आपण प्रसिद्ध नाही झालो महाराज. आहे का? चिंतनाचा खूप मोठा मुद्दा आहे. काही दिवसामध्ये जगाचा मालक प्रसिद्ध झाला, चोर म्हणून भगवंताची ख्याती झाली. भगवंताने गोपाळांना सांगितलं हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि खरं म्हटले, चोरी करत असताना असार आहे ते सांडून टाका, साराय त्याचा स्वीकार करा. वर्णन करतात अभंगाच्या सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे. नका बोले बोले तेने नका बोले बोले आजी देखो भोग
आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी तुका म्हणे सांडा गाठे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. अशा पद्धतीने भगवंताने गोकुळामध्ये अनेक पद्धतीच्या लीला केल्या. गोपिकांचा मेळावा जमायला लागला. ऐका महाराज, सगळ्या गोपिकांचा मेळावा जमायला लागला. त्यामध्ये एक गोपिका म्हटली, अगं म्हटले तुम्ही सगळ्या जणी गरीब आहात आणि तुम्ही गरीब आहात ना म्हणूनच म्हटले देव तुमच्या घरी येतो. खरं सांगू का म्हटले तुम्हाला, जर त्याच्यामध्ये हिंमत असेल, हो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हिंमत असेल तर त्याने आपल्या घरी येऊन दाखवावं. म्हणजे गावामध्ये सगळ्या बाया सगळ्यांच्या नांदी लागतात पण आपल्या नांदी कोणीच लागत नाही. हो या तिकडे आयरणपट्टीमध्ये एक म्हणाय, मी मोठ्या घर नेत आहे म्हणा नांदी कोणी लागत नाही. अशी गोपिका भगवंताला त्या ठिकाणी माता तिने आव्हान दिलं आणि अशाच पद्धतीचा गल्लाच फेकला तिने पण जोरात. ऐका गोपिकेने, आणि त्या पद्धतीने महाराज आव्हान दिलं जगाच्या मालकाला. जगाच्या मालकाला आव्हान दिलं. भगवंताला अहंकार सहन होत नाही. तुम्हाला नवल सांगू, ज्या गोपिकेने भगवंताला आव्हान दिलं होतं ना महाराज, हो तिच्या घरचा जो मालक होता ना तो खूप मोठ्या अशा प्रकारचा श्रीमंत होते दोघेही घरचे. पण नवल सांगतो तुम्हाला, ज्या गोपिकेने भगवंताला आव्हान दिलं ती गोपिका महाराज उंच होती. ती गोपिका उंच होती आणि तिची वेणी खऱ्या अर्थाने मात्र मोठी होती. आणि तिचा जो मालक होता तो एकदम त्या ठिकाणी मात्र हो असा ठेंगणा होता. देवाने लावून दिलेल्या या सगळ्या जोड्या. जो माणूस उंच असतो ना महाराज त्याला पत्नी उंच भेटेलच सांगता येत नाही. माणूस उंच तर बायको ठेंगणे, हो पत्नी त्या ठिकाणी मात्र ठेंगणे. हो कधी कधी असं होतं महिला उंच तर माणूस ठेंगणा. हो भगवंताने लावून दिलेल्या या ठिकाणी मात्र सगळे लोक थोडी सारखे आहे. या ठिकाणी चिंतनाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. एखाद्या ताईचं वागणं खूप चांगलं आहे. हो एखाद्या ताईचं वागणं जगणं खूप चांगलं आहे.
तरुणपणी त्या ताईने खूप मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे त्या मातेने जीवनामध्ये व्रत कैवल्य केले. मग त्या मातेच्या व्रत कैवल्यानुसार त्या ताईच्या व्रत कैवल्यानुसार त्या ताईच्या पदरी एखादा सागरासारखा पती यायला पाहिजे होता. कुणासारखा? सागरासारखा अथांग अशा प्रकारचा जसा सागर असतो ना, हो, त्या ताईच्या व्रत कैवल्यामुळे त्या ताईच्या पदरी सागरासारखा पती यायला पाहिजे होता. पण दुर्भाग्याने नव सागर येऊन गेला. यायला पाहिजे होता कोण? यायला पाहिजे होता सागर. आला काय? आला नव सागर. त्याला काय करणार आहे? हो, एखादा माणूस खूप चांगला आहे, गड्यामध्ये माड आहे, गड्यामध्ये टाळपण आहे. हो, कधी कधी असं पण होतं महाराज, माणूस माड करी बायको आड करी. त्याला पर्याय काय? त्याला काहीच पर्याय नाही. देवाने लावून दिलेल्या जोड्या आहे. आणि भगवंताला ज्या गोपिकेने आव्हान दिलं महाराज, ती गोपिका उंच होती. आणि त्या गोपिकेने सांगितलं, हे कृष्णा, अरे गरीब गरीब गोपिकांच्या घरी काय जातो, माझ्या घरी येऊन पहा. भगवंत तिच्या घरी गेले महाराज. दही दूध तूप लोणी हे सगळं खाल्लं. आणि ब्रह्ममुहूर्तावर जुन्या काळामध्ये लोक लवकर उठायचे. हो, जाता जाता दही दूध तर भगवंताने खाल्लं, गोपाळांनाही पोटभर दिलं. पण जाता जाता भगवंताने काय केलं? हो, तिच्या पतीच्या दाढीची आणि तिच्या विणीची गाठ मारून दिली. त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये लोक लवकर उठायचे. जुन्या काळामध्ये लोक लवकर उठायचे. आताच्या काळामध्ये शहरात पण ताई लवकर उठते, सकाळी 8:30 वाजता. हो, जुन्या काळामधल्या लोकांचा एक चांगला नियम होता महाराज. नियम असा होता, सांगतो तुम्हाला. जुन्या काळातल्या लोकांना काम असो अगर नसो, ते लोक सकाळी लवकर उठून महाराज सूर्यनारायण उगवण्याची वाट पाहत होते. सूर्यनारायण केव्हा उगवेल याची त्या ठिकाणी मात्र जुन्या काळातले लोक काय पाहिजे? वाट पाहिजे. आता ती वेळ सूर्यनारायणावर आली आहे. ती वेळ आता सूर्यनारायणावर आली. आता सूर्यनारायण वाट पाहतो की उठील बोलो. हो, काळाही तस्माय नमः. काळ बदलत गेला. ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा ती गोपिका उठली महाराज, बरं झोपेमध्ये भगवंताने गाठ मारून दिली होती. हो, जशी गोपिका उठली त्या गोपाळाच्या दाढीला त्या ठिकाणी झटका बसला. मला सांगा, जो माणूस गाढ झोपेमध्ये आहे आणि अशा माणसाची जर झोपेमध्ये दाढी ताणली तर किती आनंद होईल त्या माणसाला. तो माणूस झोपलाय आणि अचानक कुणीतरी जाऊन त्याची जोरात दाढी ताणली, त्याला आनंद होईल का दुःख होईल? त्याला वाईट वाटलं. आणि तो त्याच्या भाषेमध्ये म्हटलं, का ग म्हटले, या वयामध्ये तुलाही शोभतं काय? तो म्हटले, तुम्हीच माझी वेणी ताणताय. तो म्हटला, तू त्या ठिकाणी मात्र माझी दाढी. दोघांमध्ये भांडण सुरू झालं. आणि दोघांमध्ये भांडण सुरू झालं. ब्रह्ममुहूर्तात दोघ जण उठले होते. तेवढ्यामध्ये घरातली लाईट पण गेली. लाईट केव्हा जाईल काही सांगता येत नाही. लाईट पण त्या ठिकाणी मात्र गेली. ती बाई म्हटली, हे बघा, दिवा लावू, तुम्ही बोलू नका, मी बोलत नाही. हो, दिवा लावू म्हटले. मग त्या ठिकाणी मात्र तो गोप म्हटला, मग लाव दिवा. म्हटले, मी नाही, तुम्ही बी चला माझ्यासोबत. तुम्ही बी त्या ठिकाणी मात्र माझ्यासोबत चला. दिवा लावला. जाणण्याचा प्रयत्न केला, जाणली जात नाही. तोडण्याचा प्रयत्न केला, तुटली जात नाही. कापण्याचा प्रयत्न केला, कापली जात नाही. सगळे प्रयत्न करून पाहिले महाराज, काहीच त्या ठिकाणी मात्र फायदा झाला नाही. शेवटी तो गोपाळ म्हटला, खरं सांग, तू काल मीटिंगला गेली होती? खरं सांग, तू काल मीटिंगला गेली होती? तू कृष्णाला काही बोलली होती का? ती म्हटली, मी कृष्णाला एवढीच बोलली होती की तू माझ्या घरी येऊन पहा. म्हटले, तो आपल्या घरी येऊन गेला. आता आपल्याला त्याच्या घरी जावं लागेल. सकाळी उठल्यानंतर त्यांना भगवंताच्या घरी जावं लागलं. भगवंताने कृपा केली महाराज, तर भगवंताने पाहता क्षणी ती गाठ त्या ठिकाणी मात्र सुटली. असे भगवंताने अनेक प्रताप केले. आणि कुणाच्या घरी भगवंताने काही वाचलं सोडली. कुणाच्या घरच्या सासऱ्याच्या त्या ठिकाणी मात्र डोक्यावर भगवंताने माठ फोडला. हो, कुणाच्या रांगोळीवर भगवंताने लघुशंका केली. भगवंताने केली ती लीला आहे. भगवंताने केली ती लीला आहे. माणूस कर्म करतो, माणूस करतो त्याला कर्म म्हणतात. भगवंताने जे केलं महाराज, ते सर्वसामान्य माणसाला जमू शकत नाही. भगवंत जर बाजारामध्ये गेले ना, हो, तर भगवंताने कोण्याही गोपिकेचा पदर ओढला, घरी पडून आले तरी देवाचं काहीच बिघडलं नाही. असं जर आपल्या मेरून गावामध्ये जर एखाद्या माणसाने केलं तर, अनोळखीची बाई त्या बाईचा पदर धरला ना, उडून घरी पडत आला, तो माणूस खरं सांगा, लोक त्याच्या अंगाला आंबे हळद लावतील का नाही? हो, भगवंताने केली ती लीला आहे. हो, सामान्य माणसं करतो त्याला त्या ठिकाणी मात्र कर्म म्हणतात. एवढं भगवंताने त्या ठिकाणी मात्र केलं. त्यामुळे सगळ्या गोपिका मात्र नंदराणीच्या त्या ठिकाणी मात्र अंगणामध्ये आल्या आणि सांगायला लागल्या, बाई तुझा लाडका काना, तुलाच गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू आते. भगवंताच्या खोड्या किती सांगावं म्हटले, काही सांगता येत नाही. पहिली आली धावत, हो, याने ग बाई काही केली मात. अनेक अशा प्रकारच्या गोपिका यायला लागल्या. माता यशोदा मान्य करत नाही. माता यशोदा म्हटली, माझा कृष्ण तसा नाही. खरं सांगू तुम्हाला, अहो, एखादी आई आपल्या मुलाचा गुन्हा कधी कबूल करत नाही. कधी त्या ठिकाणी मात्र माता आपल्या लेकराचा गुन्हा कबूल करत नाही. माता यशोदा त्या गोपिकेंना सांगायची, काय सांगायची? बाळस गुण गुणाचे ताने,
पाडस गुणगुणाचे ताने गुणगुणाचे ताने पाडस गुणगुणाचे ताने गो निर्वाणे पाडदिसते गो निर्वाणे पाडदिसते गो निर्वाणे पाडदिसते गो निर्वाणे काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी काय सांगता घराणे गे गोकुळ जाणारी काय सांगता घराणे गे गोकुळ जाणारी सगळ्यांनी टाळी वाजवा, सगळ्यांनी वाव. सगळेजण टाळी वाजवा. सगळ्या गोपिका माता यशोदेच्या अंगणामध्ये आल्या. एक गोपिका म्हणते तू मान्य कर नको कर. अगं केलं काय माझ्या कानाने. त्यावेळेला ती गोपिका सांगते नंदाचा नंदन अडवितो अडराने गवळणी ग नंदाचा नंदन अडवितो अडराने गवळणी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग नंदाचा नंदन अडवितो अडराने गवळणी ग नंदाचा नंदन अडवितो अडराने गवळणी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग या देवाला बाई सांगा ग कुणी ग हे पुरी दाना दादरीता पुरी दाना दादरीता हे विठ आला या गोकुळीचा विठ आला या गोकुळीचा पोरे बाळे सोडून सारे धावे त्याच्या घरी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग नंदाचा नंदन अडवितो अडराने गवळणी ग नंदाचा नंदन अडवितो अडराने गवळणी ग या हरीला बाई सांगा ग कुणी ग या देवाला बाई सांगा ग कुणी ग गोपिकांनी गारानं केलं माता यशोदेच्या समवेत माता यशोदेने मान्य केलं नाही पण भगवंताने घरामध्येच खोडी केली हो आणि घरामध्ये खोडी केल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी मात्र मंथन करत असताना मातेला मंथन करू देत नाही माता यशोदा कृष्ण परमात्म्याला सांगते काय सांगते सद्गुरु जगन्नाथ बाबा म्हणायचे महाराज सोड रवी सोड बाळ बाळा करू दे मंथना सोड रवी सोड बाळ बाळा करू दे मंथना करू दे मंथना बाळा करू दे मंथना करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना करू दे बाळा हा बाळा करू दे मंथना सोड रवी सोड बाळ बाळा करू दे मंथना 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 अनेक पद्धतीने माता यशोदेला कृष्ण परमात्म्याने अडवलं महाराज भगवंताने घरामध्ये पण घोडी केली आणि माता यशोदेला कळालं तर गणपती बाप्पाला नवस ठेवला गणपतीचा नवस त्या ठिकाणी मात्र सुपट झाला 1 महिनाभर देवाने घोडी केली नाही परत त्या ठिकाणी घोडी करायला सुरुवात केली माता यशोदेला कळालं आपलाच मुलगा घोडकर आहे याला आता घरी ठेवून फायदा नाही मग कृष्ण परमात्म्याला माता यशोदा म्हणायला लागली काळी माता यशोदा म्हणायला लागली हे कृष्णा तू घरी थांबायचं नाही मैया मग जायचं तरी कुठं त्यावेळेला शाळा होती महाराज वृंदावनामध्ये निधीवनामध्ये मधुवनामध्ये गायी चालण्याकरता सगळे गोपाळ जायचे उद्या त्या ठिकाणी मात्र घरी थांबायचं नाही कृष्ण परमात्मा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले आंघोळ केली आणि अनवाणी पायाने खांद्यावर कांबडी घेऊन हातामध्ये काठी घेऊन आपल्या डोक्याला मोराचं पीठ लावून जगाचा मालक अनवाणी पायाने निघाला बाकीचे गोपाळ देवाच्या घरासमोर आले अरे आज कृष्ण दिसत नाही आज कान्हा दिसत नाही दुसरा गोपाळ म्हणाला अरे कृष्ण गेला कुठं त्यावेळेला दुसरा गोपाळ सांगायला लागला गाई तारा या रानात गेला माझा गोपाळ गोंगडी वाला गाई तारा या रानात गेला माझा गोपाळ गोंगडी वाला गाई तारा या रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडी वाला गाई तारा या रानात गेला
हे माझं गोपाळ गोगडीला. तिथं जाऊन सुद्धा भगवान कृष्ण परमात्मा शांत बसलेले खेळ खेळले. खेळ कोणते? हे मामा बोऱ्या मामा, मामा बोऱ्या मामा, मामा बोला मामा, मामा बोला मामा. खेळविटी दांडू बोला खेळविटी दांड, खेळविटी दांडू बोला खेळविटी दांडू. खेळविटी दांडू बोला खेळविटी दांड. खेळविटी दांडू बोला खेळविटी दांडू. खेळ बाबरा बाई खेळ बाबरा, खेळ बोला बाई खेळ बोला. खेळ बाबरा बाई खेळ बाबरा. खेळ बोला बाई खेळ बोला. या या राधिकेचा नवरा, खेळ बाबरा, खेळ बाबरा, खेळ बाबरा. या या राधिकेचा नवरा. खेळ बोला. खेळ बोला. खेळ बोला. असे मर्दानी खेळ जगाचा मालक खेळला महाराज. जुन्या काळामध्ये खेळले जाणारे खेळ होते. खरं सांगू का तुम्हाला, जेव्हापासून लोकांकडे मोबाईल आला ना, मोबाईल, तेव्हापासून खेळ बंद होऊन गेले. हो, मोबाईल पाहता पाहता पुण्यामध्ये एक माणूस त्याचं घर सोडलं ना, दुसऱ्याच्याच घरात घुसून गेला. त्याचं घर सोडून दिलं. अपार्टमेंट सिस्टीम होती. बरं, ज्या घरामध्ये तो गेला ना, त्या घरातले ताई पण मोबाईलच पाहत. माणूस गेला तर गेला, मग ताईने तर पाहावं ना. ताईला असं वाटलं हे आले, ताईला असं वाटलं हे आले, तिने पण त्या दुसऱ्या माणसाकरता चहा ठेवून दिला मोबाईल पाहण्याच्या नादात. हो, या प्रकारे या कलियुगातलं वातावरण भीषण अशा प्रकारचं बदललं. खऱ्या अर्थाने भगवंताने गोपाळाच्या समवेत खेळ खेळला आणि खेळ खेळून जेव्हा जगाचा मालक थकले महाराज, गोपाळ थकले, त्यावेळेला भगवंताला त्या ठिकाणी म्हटले, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. कुठपर्यंत खेळायचं म्हटले, 8:30 ते 10:30 कीर्तन ठरलं होतं. आपले 11:15 वाजून गेले. हो, 11:15 त्या ठिकाणी मात्र वाजून गेले. हो, कुठपर्यंत खेळायचं म्हटले, देवा भूक लागली. मग आवाज दिला महाराज. जे दूर गेलेले गोपाळ होते ना, भगवंताने आवाज दिला, ये रे वर द्यावा पुड्या, ये रे वर द्यावा पुड्या, पुड्या पुड्या पुड्याची दोरी, दोडगा पुड्याची दोरी, दोडगा पुड्याची दोरी. हरी हा करी तो गोपाळ काला, ओ तिरी बैलोनी यमुनेच्या. हरी हा करी तो गोपाळ काला, ओ तिरी बैलोनी यमुनेच्या. गोपाळ काला, हरी हा करी तो गोपाळ काला, ओ तिरी. आणि अशा पद्धतीने जगाच्या मालकाने आवाज दिला. सगळ्या गोपाळांना भगवंताने बसवलं महाराज. आणि त्याच पद्धतीचं वर्णन परंपरेनुसार आपल्यापर्यंत त्या ठिकाणी मात्र आले. आणि तिथं भगवंताने काला केला. हो, काला करती संतजन सवे त्यांच्या नारायण. हे सगळं भगवंताने त्या ठिकाणी मात्र केलं. सगळ्या गोपाळांना एकत्र त्या ठिकाणी मात्र बसवलं. बसवत असताना कसं बसवलं? वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार, वारकरी शिक्षण संस्था आळंदी या नियमानुसार जोपर्यंत काल्याच्या कीर्तनामध्ये हा श्लोक म्हटला जात नाही, तोपर्यंत काल्याचं कीर्तन पूर्णत्वाला जात नाही. आजही तुम्ही जर आळंदीमध्ये गेलात तर हा श्लोक म्हटला जातो. हो, शुक मुनींनी वर्णन करून ठेवलेला आहे. बिभ्रद वेणू जठर पटयो शृंग वेत्रे च कक्षे वामे पाणव मशुणम कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये सोपरी सुहृदो हासयन् नर्मभिस्वैहि स्वर्गे लोके विशती बभुजे यज्ञ भुक बाल केली. आणि या पद्धतीने भगवंताने त्यांना काला दिला महाराज. आणि तोच काला परंपरेनुसार सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या ठिकाणी मात्र येऊन पोहोचला. आणि तीच सेवा आज आपल्या नगरामध्ये होते. तिथं त्या ठिकाणी मात्र काला गोड झाला. त्याच पद्धतीने आपल्या नगरातला सुद्धा काला गोड होतोय आणि खऱ्या अर्थाने गोड झाला आहे. म्हणून वर्णन आहे, आजचा काला गोड झाला, आजचा काला गोड झाला, आजचा काला गोड झाला, आजचा काला गोड झाला. गोपाळांनी गोड केला, गोपाळांनी गोड केला, गोपाळांनी गोड केला, गोपाळांनी गोड केला. आणि अशा पद्धतीने महाराज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी आतोनात अशा प्रकारचे कष्ट घेतलेत महाराज. खरं सांगू, आपल्या मंदिरामध्ये 7 दिवस पारायण होतं. कुणी नाट्याची सेवा दिली, कुणी त्या ठिकाणी मात्र कुल्फीची सेवा दिली. हो, प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या प्रकारची सेवा दिली महाराज. अधिक मास आहे आणि या पर्व काळावरून, या पर्व काळामध्ये आपल्याकडून दानही त्या ठिकाणी मात्र घडलं. आणि त्या पद्धतीने आपल्या नगरातील सगळ्याच लोकांनी सहकार्य केलं.
विशेष सहकार्य केलं महाराज. माता माऊल्यांचं सहकार्य खूप जास्त असतं. टाळकरी मंडळींचं तर सहकार्य आहे. हो, खरं सांगू, खूप भाग्यवान लोक आहे हो तुम्ही की तुमच्या नगरामध्ये भजनी मंडळ आहे. हो, एरवी जर तुम्ही गावागावामध्ये गेले महाराज तर त्या ठिकाणी मात्र भजनी मंडळच भेटत नाही. महाराज भरपूर भेटून जातात हो, पण भजनी मंडळ त्या ठिकाणी मात्र भेटत नाही. तुम्ही मेरून मध्ये राहणारी मंडळी सगळी जण भाग्यवान आहात की इतकी गोड भजनी मंडळ तुम्हाला खऱ्या अर्थाने उपलब्ध आहे. आमचे वाजवणारे शुभम दादा, हो दादा सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. खरं सांगा, कोणी मृदंग वाजवू शकतं का हो? कुणी वाजवू शकतं मृदंग? बऱ्याच लोकांना हे पण माहित नाही शुभम महाराज याला काय म्हणता हो. बऱ्याच लोकांना एक माणूस त्या दुसऱ्या माणसाला सांगत होता, जाय रे म्हणे डोलगं येऊन डोलगं इथे, त्याला मृदंग म्हणतात. असं गोड अशा प्रकारचं मृदंग आमचे शुभम दादा या ठिकाणी मात्र वाजवतात. आमचे प्रवीण दादा गोड अशा प्रकारचं गायन करतात. हो, आमचे फिरके बाबा अत्यंत गोड त्यांचा आवाज आहे. आमचे सुनील दादा, आमचे अशोक दादा, सगळीच मंडळी आणि आपल्या परिसराचं खरं वैभव महाराज. हो, येणारा भविष्य काळ हे आपल्या गावातील टाळकरी मंडळी. हो, यांच्याकरता जोरात टाळी वाजवा एकदा. हे येणारं भवितव्य आहे. हो, येणारं त्या ठिकाणी मात्र भवितव्य आहे. इथं उभा राहिल्यानंतर तुमच्या घरातला मुलगा कलेक्टर होणार नाही, वकील होणार नाही, पण तुम्हाला खात्रीने सांगून जातो दादा, इथं ज्या दिवशी तुमच्या घरातलं लेकरू उभं राहिलं ना, तुमचा मुलगा तुम्हाला लात मारणार नाही. ही ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे. ही ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे. त्याच्या जीवनामध्ये संस्कारांचा ठेवा खूप मोठा संत महात्मे देऊन जातील. या पद्धतीमध्ये या ठिकाणी संशय नाहीये. सगळ्यांनी अशा पद्धतीचं सहकार्य केलं. कुणी या ठिकाणी मात्र लसूण सोलायची सुद्धा त्या ठिकाणी मात्र सेवा केली. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने या ठिकाणी मात्र सेवा केली. तुमच्या मनामध्ये आलं ताई तर तुम्ही खूप मोठा सप्ताह करू शकता. कुणाच्या मनामध्ये आलं पाहिजे? महिला मंडळींच्या मनामध्ये आलं पाहिजे. महिला शक्ती सामान्य थोडी आहे. महिला शक्तीचं महत्व सामान्य लोकांना कळेल न कळेल हे मी सांगत नाही, पण तुमचं महत्व सरकारला कळालं हे महत्वाचं आहे. तुमचं महत्व कुणाला कळालं? सरकारला कळालं हे महत्वाचं आहे. इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी आता साध्या बहिणी नाही, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. काय जावायची पावर आहे आताच्या काळात? हो, जावायची पावरच गेली महाराज. तुम्ही लाडक्या बहिणी आहे. हो, मग लाडक्या बहिणीला खऱ्या अर्थाने 1500 रुपये भेटतात ना. 500 रुपये जरी आपल्या सप्ताह करता आणून दिले तरी आपला सप्ताह आनंदाने पार पडतो. हो, या ठिकाणी मात्र सगळ्या बहिणींनी सप्ताह तर झालाय आपला, पण या ठिकाणी याच्या पुढे जरी सप्ताह झाला, ज्या बहिणींना आपल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये भेटतायत ना, त्या ताईने इमानदारीने सत्कर्माकरता 500 रुपये आणून द्यायचे. केव्हा पण सत्कार्य हो. जी ताई पैसे आणून देणार नाही त्या काळात पण, आता जाऊ द्या, आता आपलं कार्य पार पडलंय, पण येणाऱ्या काळामध्ये जी ताई आपल्या लाडक्या बहिणीमधले 500 रुपये देणार नाही, काय होईल सांगू का? त्या मावशीचा लवकर हप्ताच पडणार नाही पुढचा. हो, म्हणून तुमचं खूप मोठं सहकार्य आहे ताई. आमच्या ताईंच्या त्या ठिकाणी मात्र सहकार्य खूप मोठं आहे. इथं जमलेल्या समस्त माता भगिनी, माझ्या आया बहिणी यांचं खूप मोठं अशा प्रकारचं सहकार्य आहे. तुमच्याकरता महाराज तुम्ही जोरात या ठिकाणी टाळी वाजवा. तुम्ही अनमोल सहकार्य केलं म्हणून हा सप्ताह या ठिकाणी मात्र पार पडला. या सगळ्या भजनी मंडळाचं अनमोल अशा प्रकारचं सहकार्य, त्यामुळे आजची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. असो, यथामती यथावकाश जशी माऊलींनी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे भंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तिथं काला गोड झाला, इथं सुद्धा आपला काला गोड झालाय. त्या पद्धतीने काल्याचा भंग होईल आणि त्यानंतर आपली सेवा या ठिकाणी मात्र समाप्त होईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. पंढरी लाडुरानी अवघाजनी प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका जातो आम्ही
वैष्णवाटिका संक्रमा वैष्णविका आजम्रम काला वाटुये कमेगा काला वाटुये कनका क्षीरसागरीचे नावडे सुख सागरीचे नावडे सुख हिरापत ऐका जय जय आजच्या कीर्तनाची पेटवणी हरिभक्त परायण प्रवीण भाऊ खडसे यांच्याकडनं आलेली आहे. तरी या सप्तासाठी ज्या भाविकांनी सरळ हाताने दानशूर दात्यांनी मदत केली त्यांचं सर्वांचं टाळकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि आपला सप्ताह सुखरूप पार पडला भगवंताच्या आशीर्वादाने. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय जय हा बोले जय गुरुहरी जय बापुरे वंदरे महाराज महाराज हे वंचारीला पराश महापुराण महाराज हे ज्ञानेश्वरा पाया पराश महापुराण महाराज झाले समाधान तुमचे गेले चरण ताळे जपणाये नाही नारायण वाडी जपणे तो जपणे आता उठावे जपणाये नारायण तुका म्हणे भोगला शिवाया आता उठावे जपणाये नारायण आज करोने आलते चक्रपाणी आज फुलला नवस संध्याकाळ दिवस पाहावो सकळ पुण्यवंत काळा पुराण सदन काढा दिवस आज फुलला नवस आज फुलला नवस प्रेम प्रेमान धन्य धन्य ते लोचन नित्य करियो लोक धन्य धन्य ते लोचन नित्य करियो लोक धन्य धन्य ते लोचन नित्य विठवरी उभा वामन रूपाई पुंडलिक कासे पितांबर कटुल्ला देव जय देव जय देव जय माई वल्लभ आई आषाढी कार्तिकी चंद्रभागे माधव नामदेव आवाज नामदेव जय देव जय देव
गीत